हा त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरती, तो मी नक्कीच सांगतो की कुठेही शिवसेनेचा आणि साहेबांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला, हे विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. 100% शिवसेना या कल्याण ग्रामीणमध्ये मजबूत तर आहेच. साहेबांच्या सहकार्याने, साहेबांच्या सर्व मदतीने शिवसेना मजबूतच आहे कल्याण ग्रामीणमध्ये. पण अजून जास्तीत जास्त माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तितकी अजून ताकद लावून अजून मजबूत करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तसेच आपले जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आणि आमदार राजेश मोळे साहेब, या सर्वांनी काही दिवसांपूर्वीच माझ्यावर विश्वास ठेवून मला महानगरपालिकेचं तिकीट दिलं. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर लगेच स्थायी समिती सदस्य म्हणून माझी त्यांनी नेमणूक केली आणि आता तालुक्यामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी देखील त्यांनी मला दिली. मला तालुका प्रमुख पद दिलं. हा त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरती, तो मी नक्कीच सांगतो की कुठेही शिवसेनेचा आणि साहेबांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला, हे विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. कुठेही नाव खराब होईल अशा कुठल्याही प्रकारचं वर्तणूक माझ्याकडून होणार नाही. आणि 100% शिवसेना या कल्याण ग्रामीणमध्ये मजबूत तर आहेच. साहेबांच्या सहकार्याने, साहेबांच्या सर्व मदतीने शिवसेना मजबूतच आहे कल्याण ग्रामीणमध्ये. पण अजून जास्तीत जास्त माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तितकी अजून ताकद लावून अजून मजबूत करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. आणि मला ही जी जबाबदारी दिली आहे माझ्यावर विश्वास ठेवून सर्व माझ्या वरिष्ठांनी, त्यांचं मी परत एकदा त्यांचा आभार मानतो आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद त्यांना देतो, इतकंच सांगतो. आणि यापुढे शिवसेना ह्या कल्याण ग्रामीणमध्ये अधिकाधिक मजबूत होत राहील असं मी त्यांना 100% आश्वासित करतो. कल्याण ग्रामीणमधील प्रत्येक आमच्या शिवसैनिकाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही आणि कल्याण ग्रामीणमधील प्रत्येक नागरिकाच्या ज्या काही अडीअडचणी असतील, जे काही शासकीय प्रशासकीय जी काही कामं असतील, ती सर्व कामं 100% करण्याचा मी प्रयत्न करत राहीन.